मित्रांनो मोह पनवेलच्या पाठीमध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली। किरण शेट राऊत यांचा जलवा आणि आकाश शेट राऊत यांचा सुंदर होता आणि आपला वजीर कोलिकोपरचा वजीर आणि परशा ग्रुप शिरडोन यांचा रॉकी बाय बरोबर ना? बरोबर। शेट नमस्कार। नमस्कार। नाव सांगा ना तुमचं? माझं नाव राम गणपत भोईर। दादा नियोजन वगैरे कसं झालं? नियोजन एकदम चांगलं। आमचा परशा ग्रुप शिरडोन याचं नियोजन करते प्रथमेश खारके आणि अक्षय वाकडीकर हे दोघे आमच्या या जोडीचं नियोजन करत असतात। दादा आज एकदम टॉपची गाडी केली, आजच्या गाडीचा आनंद कसा आहे? आनंद एकदम आमचा गगनात मावून आहे, कारण या गाडीने आम्हाला 2 वेळा टाकलेलं होतं। बरोबर, आपण मैत्रीपूर्ण लढती केलेतच असतो। मैत्रीपूर्ण लढत आहे, तसा काही विषय नाही, पण आम्हाला ही गाडी खेळायचीच होती। बरोबर। आणि आज आपल्या पहिल्यामध्ये वजीर होता, वजीर बद्दल काय सांगाल? कारण का सध्या बघतोय एकदम वजीर बरोबर आमची तिसरी शर्यत असेल मला वाटतं, तिन्ही शर्यती आम्ही गुलाल घेतलेला आहे। आजच्या पोरांचा आनंद पण काय वेगळाच आहे, कारण का बघा कुठं ना कुठं तरी आपण मैत्रीच्या लढती केलेत असतो, या गुलालाचा आनंद आपण घेत असतो। काय सांगाल आजच्या आनंदाबद्दल? आजचा आनंद गगनात मावेन आहे। आजचा आनंद एकदम उत्साहित झालेला आहे आणि याच्या पुढे देखील आमच्या बैलाला आता चांगला पिकअप आलेला आहे आणि बैल आमच्या नावारूपाला येत चाललेलं आहे। बरोबर, त्याच्या पुढे देखील अशाच आम्ही मैत्रीपूर्ण लढती करत राहू। बैलाबद्दल सांगा ना, कुठनं खरेदी आणि काय खरेदी होती? बैल आम्ही 2 वर्षापूर्वीच सांगलीमधून झरे इथून हा वासरू घेतलेला होता। आम्ही 14 महिन्याचा बच्चा असा घेतलेला आहे। आम्ही मागच्या वर्षी देखील या बैलावरती 30-40 शर्यती केलेल्या आहे आणि या वर्षी देखील हा बैल रुटीनला येई पण आमच्या 1-2 शर्यती केलेल्या होत्या। किती जाती आहे सध्या? आता हा बैल दुसरा आहे, चौथा झालाय। घ्या दादा आता बघतोय की तुम्ही पण एकदम म्हणजे टॉपच्या आणि चांगले चांगले शर्ती करता, बैलाकडनं काय अपेक्षा ठेवली तुम्ही? बैलाकडे याच्या पुढे आणखी चांगल्या टॉपच्या शर्यती मारायचा आम्ही प्रयत्न करू आणि बैलाचं मशागत करणारा आमचा हा ग्रुप आहे, यांचा देखील बैलाकडे चांगला लक्ष असतो। दादा बैल आज चांगला पळाला, बैलाकडे बघता आज काय वाटलं तुम्हाला? एकदम आनंद झालेला आहे। आणि पोरांबद्दल काय सांगाल? कारण का त्यांच्याशिवाय केलेला शून्य आहे। पोरं आमचे काय, पोरांचा प्रश्नच नाही। पोरांच्यामुळे आम्ही या क्षेत्रात उतरलो आणि त्याच्यामुळे त्यांची हाऊस, त्याच्याबरोबर आमची देखील मालकाची हाऊस होती। ड्रायव्हर बद्दल काय बोलाल? ड्रायव्हर आमचे चांगलेच आहेत, सूरज ड्रायव्हर आहे, गणपत ड्रायव्हर आहेत, आमचा दिनेश आहे, बरेच ड्रायव्हर असे आहेत की आम्ही कोणाला जरी सांगितलं आमच्या गाडीवर बसतं नाही कोण बोलत। बरोबर आहे। नक्कीच कशा प्रकारे एक धन्यवाद देत आहे, कारण का आज चांगला बैल टाकला आणि चांगली गाडी केली आहे तुम्ही। बोला दादा नमस्कार। नमस्कार। नाव सांगा ना तुमचं? परेश प्रल्हाद मुंडे। दादा बघायला गेलं तर आता सध्या आपण टॉपलाच केलं, अगोदरपासून एकदम टॉपला, आज पण एक चांगली शर्यत केली, कसा काय आनंद आहे आजचा? शर्यत चांगली झाली, पण पूर्ण मैत्रीपूर्ण शर्यत झालेली आहे। बरोबर। आकाश राऊत पण माझा खास मित्र आहे, म्हणजे जवळचा मित्र आहे, आणि किरण राऊत पण आमचे खास मित्र आहेत, एकदम जवळचे मित्र आहेत। बैलाबद्दल सांगा ना, सध्या आपण बघतोय की मधल्या काळामध्ये एकदम टॉपला, नंतर कुठे ना कुठेतरी आपण शर्तीमध्ये दिसत नव्हता। नाही, 1.5 वर्ष बैल आजारीच होता, पूर्ण बैल म्हणजे हे झाला होता, बॅकफुटला आला होता, पण नंतर आम्ही पूर्ण त्याची मेहनत करून बैल परत त्याच याच्यामध्ये घेऊन आलो परत। दादा जेव्हा बैल बॅकफुटला जातं ना, तेव्हा कुठे ना कुठेतरी पैऱ्याला प्रॉब्लेम्स येतात, मग आज तुम्ही एकदम चांगला पैरा केला। बघायला गेलं तर परशा ग्रुप शिरडोन यांचा रॉकी पण चांगला बोलतोय, काय सांगाल? ते आमच्या घरातले आहेत आणि ते माझे मित्र आहेत एकदम। अभि माझा खास मित्र आहे, अजून प्रथमेश एकदम, मला रोज फोन असतो त्यांचा, जवळचे मित्र आहेत आमचे, मैत्रीपूर्ण एकदम। दादा गाडी एकदम चांगली पळाली, ही गाडी परत पळेल का? हो, परत पळणार गाडी, 100% गाडी पळणार। बैलाबद्दल काय सांगाल? कारण का बघा त्यांनी खूप सहन केलं, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी बघितल्या, त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जोमाने मैदानामध्ये उतरले आणि चांगलं गुलाल करताय। बैलाबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे। कुठल्या पण खांदी, कुठल्या पण साईडने, दोन्ही खांदी पब्लिक, दोन्ही खांदी आतून कुठून पळतो बैल। बैल म्हणजे असं आहे का, कुठलाही बैल असला तरी म्हणजे कुठं पण घाला बैल तेवढंच पळणार। दादा संघर्षाचा काल काय शिकून गेला तुम्हाला? संघर्षाचा काल म्हणजे लोकांनी बिलकुल बैल दिली नाही, फेऱ्याला पण बैल दिला नाही, तेव्हाच मी म्हणजे समजलो का हा क्षेत्र म्हणजे ज्याचा बैल पळेल तो त्या संघर्षामध्ये टिकू शकतो, म्हणजे खेळामध्ये टिकू शकतो, नाही तर ज्याचा बैल पळत नाही ना त्याला किंमतच नाही खेळामध्ये। बरोबर आहे, पब्लिकचा बैल आहे, पब्लिकचा बैल असून असे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे तुम्हाला। आता लोक नाही ना आपल्या बैलाला नाही देत बैल, काही लोक कशा काय प्रकारे उत्तर देणार आहे बैल त्यांना? तो त्याच्या पळण्याच्या याच्यात उत्तर दिला, आम्ही बोलून नाही दाखवत, आमचा बैल सगळ्यांना कळून। चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी। धन्यवाद।